छोट्या पडद्यावर गेली 3 वर्ष टीआरपी आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय मालिका म्हणजेच ठरलं तर मग. एका अपघाताने तन्वी किल्लेदारांपासून दुरावते, मधुभाऊंच्या आश्रमात ती राहायला जाते, पण नशीब पुन्हा तिला त्याच घरामध्ये घेऊन येतं. अर्जुनशी तिचं लग्न होतं आणि ती सुभेदारांची सून म्हणून घरामध्ये येते. मात्र तेव्हा कोणालाच ती खरी तन्वी आहे हे सत्य माहिती नसतं. आता 3 वर्षानंतर सायलीने ती स्वतः तन्वी असल्याचं शोधून काढलंय. मधुभाऊंना तिने याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनीही तीच खरी तन्वी असल्याचं सांगितलं. आता मालिकेतलं सगळ्यात मोठं सत्य सुभेदार आणि किल्लेदारांसमोर येणार आहे. सुभेदार आणि किल्लेदारांना सायली सत्य सांगताना दिसते. यावेळी सायली त्याच कपड्यांमध्ये दिसते जसे कपडे तिने अपघाताच्या दिवशी घातले होते. ती सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबियांना आपलं नातं पटवून देते की मीच तुमची खरी तन्वी आहे. हे ऐकून सगळेच चकित होतात. मात्र यावेळी सगळ्यांना तिच्या बोलण्यावर विश्वास बसतो आणि सगळ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू उभे राहतात. आता सगळ्यांनी तिला तन्वी मानलंय, त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. कारण मालिकाच तन्वीचा शोध घेण्यावर आधारित होती. आता खरी तन्वी सापडल्यावर त्यांचे गुन्हेगार देखील सापडतील. मग मालिकेचा ट्रॅक कशावर आधारित असेल असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. त्यामुळे ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार का? मालिका आता शेवटच्या दिशेने जात आहे का? असे प्रश्न आता प्रेक्षक सोशल मीडियावर कमेंट करत विचारत आहेत. त्यामुळे ठरलं तर मग मध्ये आता सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य समजल्यावर या मालिकेत पुढे काय कथानक दाखवणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तसेच ही मालिका संपणार का असा प्रश्नही प्रेक्षकांना पडला आहे. तर तुमची याबाबत काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.